नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येत असतं. कधी कधी ते दुःख इतकं तीव्र असतं की ते सहन करणं देखील शक्य होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आठवतात किंवा अनेक जणांचे जे प्रश्न असतात, माझ्याकडे येणाऱ्या लोकांचे ते प्रश्न असे असतात की बाबा, आम्ही देवाचं एवढं करतोय तरी देखील आम्हाला त्रास होतोय. मी इतका जप करतो, नवनाथांचा ग्रंथ वाचतो किंवा वेगवेगळे ग्रंथ वाचतो, जप ध्यान करतो, देव पूजल्याशिवाय मी पाणी देखील पित नाही, मी उपवास करतो, कोण म्हणतं आम्ही व्रत करतोय, कोण म्हणते आम्ही गुरुदीक्षा घेतलेली आहे, तर कोण म्हणते की आम्ही देवीची स्थापना केली, लाखो रुपये खर्च केला, वगैरे वगैरे असं झालं, आणि तरी देखील आमच्या समस्या काही जात नाहीत, आमचे त्रास वाढतच चाललेले आहेत. आणि मग शेवटी या लोकांचं एक ठरलेलं गणित असतं. हे गुण येत नाही म्हटलं की मग देव बदलतात किंवा देवाची भक्ती सोडून देतात किंवा गुरुलाच सोडून देतात. मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग पाचवा, आणि आयुष्यभर हे असं चालूच राहतं. खरं पाहिलं तर या लोकांना मी दोष देत नाही. दोष त्या गुरूंचा आहे जे स्वतः ज्ञानी असून त्यांनी तुम्हाला ज्ञान दिलं नाही. आणि आज यासाठीच हे व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा, सर्वांना शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, प्रेमानं सांगतोय. पहा, थोडक्यात तुमचा असा गैरसमज आहे ना की आम्ही देवाची एवढी भक्ती करतोय तरी देखील आमच्या पाठीमागचे प्रॉब्लेम संपले नाहीत, संकट येत आहेत, असं का झालं, तसं का झालं, ॲक्सिडेंट का झाला, आजारपण का आलं, वगैरे वगैरे. तर विषय असा आहे की तुम्हाला हे कोणी सांगितलेले नाहीये. मी पुन्हा तुम्हाला डबल सांगतोय किंवा वारंवार व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की तुम्ही जी भक्ती करता, या भक्तीच्या बदल्यामध्ये तुम्ही जे काही मागता किंवा मी एवढी भक्ती केलेली आहे, या बदल्यात मला एवढं सुख पाहिजे, ही जी तुमची कल्पना आहे, किंवा उदाहरणार्थ तुम्ही काळूबाईचे भक्त आहात, तर तुम्ही काळूबाईला म्हणता, तू कशासाठी इथं बसलेली आहेस, माझ्यावर एवढी संकट येत आहेत, तू कशाला आहेस. तर प्रश्न असा येतो की ईश्वर नक्की काय आहे हे समजून घ्या. ईश्वराच्या राज्याचा कारभार निसर्गाच्या नियमानुसार चालतो. निसर्गाचे नियम हे ईश्वराच्या राज्याचे नियम आहेत. तुम्ही भक्तीच्या बदल्यात सुख, भक्तीच्या बदल्यात कर्ज फेडणे, भक्तीच्या बदल्यात लग्न होणे, या जर गोष्टी तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थानं भक्त नाही. कारण पहा, जर तुम्ही स्वतःला भक्त समजत असाल तर मी काही भक्तांची लिस्ट तुमच्या समोर देतो. या लिस्टमध्ये तुम्ही बसताय का ते पहा. संत तुकाराम महाराज भक्त होते का? किंवा मी आता ज्या पण सर्वांची नावं घेईल, तुम्ही म्हणाल काय डाऊट आहे का? अजिबात आहे, नो डाऊट, हे भक्तच होते, ईश्वर होते, वगैरे वगैरे. संत तुकाराम महाराज किती त्रास होता, घरातून बाहेरून किती लोकांनी छळलं. नामदेव महाराज किती लोकांनी छळलं. ज्ञानेश्वर महाराजांना आपण विष्णूचा अवतार समजतो ना, काय अवस्था होती त्यांची, किती छळलं, किती लोकांनी त्रास दिला, किती आयुष्यामध्ये संकटे होती. अहो हे तर सोडा, जे अवतारी पुरुष होते, शिर्डीचे साईबाबा घ्या, शिर्डीमध्ये किती लोकांनी त्रास दिला, किती लोकांनी छळलं, किती षडयंत्र केली. गौतम बुद्धांच्यावरती षडयंत्र केली, स्वामी विवेकानंदांच्यावरती षडयंत्र केली, किती त्रास झाले. रामकृष्ण परमहंस पहा, महाकालीशी बोलायचे, महाकाली त्यांच्या शेजारी बसायची, एका ताटात जेवायचे, प्रचंड भक्ती. परमहंस ही पदवी आहे त्यांना, साधी व्यक्ती नव्हती ती. त्यांना घशाचा कॅन्सर झाला,
अक्षरशः घसा सडला, किडे पडले त्यामध्ये. अत्यंत यातना झाल्या त्यांना. असे कितीतरी ईश्वराचे अवतार म्हणा, श्रीकृष्णाला बाण लागून त्याला देह सोडावा लागलेला आहे. श्रीरामाला पत्नी विरहानं किती त्रास झाला. 14 वर्षे वनवास भोगायला लागला. रामायण घ्या, महाभारत घ्या. अगदी अलीकडील संत म्हणायचे म्हटलं तर खरे संत प्रेमानंदजी महाराज, प्रेमानंदजी बाबा दोन्ही किडन्या फेल आहेत. तुम्ही म्हणाल की हो दोन्ही किडन्या फेल आहेत, चमत्कार आहे, पण ते अजून त्यांना काय झालेलं नाही. परंतु आज 17 ते 18 वर्ष जो त्यांना त्रास होतोय डायलिसिसचा, किंवा तुम्ही त्यांचे फोटो बी कधी कधी पाहिले असेल, चेहरा सुजलाय, ओठ निळे काळे पडलेत, किती त्रास आहे. यानंतर भक्त प्रल्हाद, नारायणाचा भक्त, किती भक्ती करत होता. अग्नीमध्ये टाकला, तेलामध्ये तळला, दरीमध्ये टाकून दिला. आता जर ही लिस्ट घ्यायची म्हटलं तर 1 महिना झाला तरी व्हिडिओ थांबणार नाही. इतक्या भक्तांची लिस्ट आहे. संत सखुबाई असेल, चोखामेळा असेल, बरेच लोक. किती त्रास दिला यांना. प्रचंड. सुख होतं का? भौतिक सुख जिंदगीत नव्हतंच. ईश्वराची भक्ती हेच सुख त्यांच्याजवळ होतं. याच्यापेक्षा काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. तक्रार केली कुठे? कधीच नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. हे ईश्वरा, देह जाऊ दे, राहू दे, त्याची काय चिंता आहे. यांनी ईश्वराला आपलं मानलं होतं, तर यांचा काही तक्रारच नाही ना. आता तुम्ही यांच्या लिस्टमध्ये येताय का भक्तीच्या? नाही, नक्कीच येणार नाही. मान खाली गेली असेल आता तुमची. नाही, आम्ही भक्त, आम्ही कसे भक्त म्हणू? नाहीये. मग एखादा ग्रंथ वाचला, देवीची स्थापना केली, काय तुम्ही देवावरती उपकार केला का? यासाठी ईश्वरानं तुम्हाला सक्षम केलंय, म्हणून केलात तुम्ही. ज्यावेळेला सुख येतं त्यावेळेला देवाचा आभार मानत नाही आपण, किंवा आनंदी राहत नाही, किंवा आनंदी राहतो तर दुःख आलं तरी पण आनंदी राहिलं पाहिजे, की प्रभू सुख सुद्धा तुझ्या हातानं मिळालंय आणि दुःख सुद्धा तुझ्या हाताने मिळालंय, दोन्हीलाही तुझा स्पर्श आहे. काय भक्ती करता हो तुम्ही? साधं एका गुरुच्या ठिकाणी 2-3 वर्ष टिकून राहायचं माहित नाही. एक देव तुम्ही जास्त दिवस ठेवलेला नाही. देव बदलत राहिलाय, माणसं बदलत राहिलाय, विचार बदलत राहिलाय, गुरु बदलत राहिलाय. कसले भक्त तुम्ही? आणि ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता, किंवा माझ्याकडे येतात लोक म्हणतात की आम्ही भक्त आहे, त्यावेळेला मी त्यांना म्हणतो, तुम्हाला भक्तीचं सर्टिफिकेट दिलं कोणी? का स्वयंघोषित भक्त? हा, मी एवढा ग्रंथ वाचला, मी भक्त. मी काळूबाईचा मंत्र म्हणतो, काळूबाईला जातो, मी भक्त. मी तुळजाभवानीला जातो, मी भक्त. नाही भक्त. जो ईश्वरापासून कधीही विभक्त होत नाही तो भक्त. तुम्ही विभक्त होता. तुम्हाला जरा संकट आली की देवावरती रुसता, रागवता, आणि ते देवासाठी तुम्ही काय काय केलं ते काढता. एवढा खर्च केला, हे केलं, ते केलं. देवाचा खर्च तुम्ही करणार, एवढी ऐपत आहे तुमची. ईश्वराला कधी जाणून नाही घेतलं ना, कारण खरे गुरु कधी मिळाले नाहीत. असो, तर पहिला विषय की काही तुटपुंज गोष्टीवरती लगेच रुसणं, रागवणं हे भक्ताचं लक्षण नाही. जीवनात संकट येतील या सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत, परंतु तुम्हालाही माहीत असावं, ही जी इथे व्यक्ती बसलेली आहे, जी तुमच्याबरोबर सदैव हसत असते. अनेक लोक म्हणतात, बाबा तुमचे विचार ऐकून आम्ही सुधारलो, आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला, आनंद वाटला. अनेक लोक आमच्या इथं काळेश्वरीच्या गादीला येतात, त्यांचे प्रश्न सुटले. जे झाडाखाली राहत होते ते बंगल्यामध्ये राहायला लागले, स्वतःचे बंगले झाले. हजारो लाखो लोकांचं ह्या दोन्ही हातानं कल्याण करण्याची ईश्वरानं संधी दिली. ते बाबा, ते काशीनाथ बाबा, मला स्वतःला राहायला घर नाही आहे, मी भाड्याच्या घरात राहतो, रेंटनी राहतो. कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता.
माझी सर्व चौकशी करू शकता, माझी इस्टेट किती आहे, माझ्याकडे काय प्रॉपर्टी काय आहे, सगळं चौकशी करू शकता, खुलेआम करू शकता. मला स्वतःला घर नाही आहे. जन्माला आल्यापासून आजपर्यंत केवळ अन्याय आणि अत्याचार सहन केलेत नात्यातील लोकांचे. वडील, आजही माझे वडील आहेत, परंतु जन्मल्यापासून वडिलांची मांडी कधी पाहिली नाही, कधी मांडीवर बसलो नाही किंवा वडिलांनी कधी बसू दिलं नाही. खूप खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. आज माझे 2 नातेवाईक आहेत, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. मी नावं घेऊन कोणाला बदनाम नाही करणार. त्यांनी आज माझ्या पूर्ण घराचं सगळं, माझ्या वडिलोपार्जित घरात सगळं वाटोळ केलं, सगळी इस्टेट हडप केली. माझ्या आईवडिलांच्या विचारात, मनात माझ्याविषयी विष कालवलं. त्यांना ताब्यात घेतलं, कारण माझ्या वडिलांना पण पेन्शन आहे ना, ही पेन्शन मिळण्यासाठी नाना तऱ्हेची यातना दिल्या. माझ्या आईला हाल हाल करून मारलं. आता हे सांगण्याचं कारण सांगतो की दुःख माझ्या जीवनातही आहे. दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. सुख आणि दुःख यांना वेगळं करता येत नाही. पण तुम्हाला कधीही माझ्या चेहऱ्यावरती दुःख दिसलं नाही, कारण मी दुःखाला दुःख म्हणत नाही. तुम्ही जी भक्ती करताय जर ती खरी असेल आणि तुम्ही तुमच्या गुरूंशी एकनिष्ठ असाल, तर अत्यंत त्रासामध्ये, अत्यंत टेन्शनमध्ये देखील तुम्ही हेच म्हणाल की दुःखाची परिस्थिती तरी आहे, परंतु ते माझ्या मनाला टच नाही करत. सुख आहे. तुम्ही पाहिलं असेल की हजारो लाखो लोक माझा जय जयकार करतायत, पूजा करायला येत आहेत, हात जोडतायत. मी सर्वांना हात जोडून विनंतीवरून हात जोडतो. मी कोणी नाही आहे, माझ्या गुरूंच्या मुळे आहे. मी कोणी नाही. कोणी मला समजण्याचा प्रयत्न देखील कर नका. हा अहंकार या डोक्यात कधी घुसलेला नाहीये. मी काही विचार तुमच्या पुढे घेऊन चाललो, एवढंच. कोणाच्या जीवनात दुःख नाही. असा एकही माणूस नाहीये की ज्या जीवनात दुःख नाही. किंवा जर असा कुठला तुम्हाला मिळाला की तो सर्व सुखी आहे, त्याला घेऊन माझ्या समोर या. ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवतो ना की तुम्ही पाप कराल तर ईश्वर तुम्हाला नक्की शिक्षा देईल, त्यावेळेला काही लोक कमेंट करतात, बाबा असं नाही होत, नाही देव कोणाला शिक्षा देत. आमच्या अमक्या अमक्या माणसाने एवढं पाप केलं पण तो सुखात आहे. तुमची सुखाची व्याख्या काय? तो आतून तडपडत असेल, तो आतून समाधानी नसेल, किंवा ईश्वराचं घड्याळ एवढं मोठं की कदाचित त्याला पुढच्या जन्मी शिक्षा मिळेल. शिक्षा कोणाला सुटत नाही. आज तुमच्या जीवनात सुद्धा जर काही प्रॉब्लेम असतील, तर काही संचित कर्म असेल आपलं. आणि म्हणून ज्या ईश्वरानं आपल्याला जन्म दिला, जो ईश्वर आपल्यामध्ये आहे, जो आपल्याला कधीही सोडत नाही, हे सगळे नातेवाईक तुम्हाला स्मशानापर्यंत नेऊन सोडतील. तुम्ही जळलाय का नाही पूर्ण हे सुद्धा बघणार नाहीत, निम्म्यातच निघून जातील. पण तो कधी सोडत नाही. किरकोळ गोष्टीसाठी तुम्ही त्याची भक्ती सोडणार, खरा मार्ग सोडणार, सत्य मार्ग सोडणार. अनेक शिष्य असे आहेत, कर्ज फिटलं नाही म्हणून गुरूंना सोडला, मुलगी बरी झाली नाही म्हणून गुरूंना सोडला. अहो, आजारपण असेल, कर्ज असेल, समस्या असते, ह्या येत जातात, राहतात, जातात. अनेक लोक आहेत असे की तुम्ही दुसऱ्यांदा माझ्याकडे आला, कारण पहिली तुमची समस्या सुटली म्हणून दुसऱ्यांदा आला. अनेक वेळेला दुसरी समस्या सुटली म्हणून तिसऱ्यांदा आला. पण तुमची अपेक्षा अशी झाली की बाबांनी आमची प्रत्येक समस्या सोडवली पाहिजे. बाळांनो, मी देव नाही. जिथं अवतारी पुरुष सुद्धा भोग भोगून गेले, तर आपण सर्व मनुष्य आहोत. म्हणून काचेच्या तुकड्यासाठी हिऱ्यानं टाकून देऊ नका. खरंच सांगतो, ईश्वराची भक्ती ही ईश्वरासाठीच करा. त्यामध्ये इतर काही गोष्टी घालू नका. मग असंच का झालं, तसंच का झालं. माझा एक मित्र आहे, काळूबाईचा निश्चिम भक्त आहे, आणि त्याच्या 13-14 वर्षाच्या मुलीनं सुसाईड केली, आत्महत्या केली. मग अहो, काळूबाईच्या इथं ज्यावेळेला घटना घडली होती, 200 ते 300 लोक वारले होते. केदारनाथ असेल, मशिदीमध्ये प्रकार असे झालेत, चर्चमध्ये झालेत,
मंदिरात झाले. असं नाही की काय धर्म हाणतो तो. जिथं मृत्यू येईल तिथं जावं लागेल बाळांनो. त्रास सहन करावा लागेल. मी भोग किती भोगू असं म्हणून चालणार नाही. जेवढे भोग आहेत तेवढेच भोगावं लागतील. त्यातून सुटका नाहीये. हा मृत्यू लोक आहे, हा भोग लोक आहे. इथं आपण त्यासाठीच आलोय. परंतु खरं अध्यात्म दुःखात सुद्धा हसायला शिकवतं, दुःखामध्ये सुद्धा नाचायला शिकवतं. म्हणून अध्यात्म आहे. स्वला जाणण्यासाठी अध्यात्म आहे, मुक्त होण्यासाठी अध्यात्म आहे, ईश्वराचं होण्यासाठी अध्यात्म आहे. बाकीचे काय छोट्या मोठ्या साधनेने काही प्रश्न सुटतात, परंतु सर्वच प्रश्न नाहीत सुटत ना. आणि म्हणून तर खरात सारखे बुवा बाबा का निर्माण झाले? तुमची लालच, तुमच्या मनामध्ये लालच आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग तुम्हाला काही हात चालाकी, काही केमिकल्स, काही माइंड रिडिंगच्या द्वारे तुम्हाला काही चमत्कार दाखवले गेले. तुम्ही त्याला खरं मानलं आणि स्वतःला संपवून टाकलं. आणि जी व्यक्ती तुम्हाला खरं ज्ञान देत आहे त्याला भयंकर त्रास. तर माझी एक विनंती आहे की असं नका करू. आयुष्य कमी आहे. तुम्ही असं समजू नका आपण म्हातार होऊन मारणार आहे, असं काही नाही. आणि जे आपण देवासाठी करतो ना ते कधी बोलून नाही दाखवायचं. तुम्ही तुमच्या बाळाला दूध पाजलं, खायला काय दिलं, तर त्याला तुम्ही म्हणता का तुला मी एवढ्या रुपयाचं दूध पाजलं, एवढं खायला दिले? नाही बोलत. कारण त्याच्यावर तुमचं प्रेम आहे. पण देवाविषयी बोलता, देवासाठी एवढा खर्च केला, देवीला एवढी भारीतली साडी आणली. हात कोण लागून पडलं तुम्ही देवाचं? त्यानं तुम्हाला ऐपत दिलेलं आहे, त्यानं तुमच्या अंगात ताकद दिली म्हणून तुम्ही गेलं. नाहीतर श्वास घेण्याची ताकद नाही तुमची, श्वास घेण्याची साधी, तो करतोय. तुम्ही कोण लागून पडला? अख्खी सृष्टी त्याची आहे. त्याचंच त्याला देताय आणि स्वतःला शहाणं समजताय काय की मी हे त्याला दिलं? नारळ कोणाचा, पाणी कोणाचं, जल कोणाचं, पुष्प कोणाचं? अरे तुझी बॉडी सुद्धा त्याचीच आहे. कृतार्थ राहा, समर्पण करा, नम्र व्हा, ज्यादा काही करू नका. यातून सुटका नाहीये. म्हणून प्रेमानं राहूया, आनंदानं जगूया. दुःख वजा करून सुख मिळणार नाही आणि सुख वजा करून दुःख मिळणार नाही. सर्व एकत्रच असेल. जय आदिशक्ती.